राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नव्या हॉटेल व्यवसायाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पुण्यातील कल्याणी नगर सारख्या उच्चभ्रू परिसरात द नाईन्स नावाने बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं असून त्याच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या। या हॉटेलच्या कथित किमतीवर प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर थेट निशाणा साधला आहे। हॉटेलची जागा, त्याचा आकार आणि कथित किंमत यांचा उल्लेख करत त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या संपत्तीवर सवाल उपस्थित केला आहे। त्यामुळे द नाईन्स हॉटेल सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे। रुपाली चाकणकर यांच्या नव्या हॉटेलची एवढी चर्चा का होतीये, आरोप काय आहेत, पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केलं आहे। पुण्यातील कल्याणी नगर या पॉश भागात त्यांनी द नाईन्स नावाचं बार आणि रेस्टॉरंट सुरू केलंय। 2 दिवसांपूर्वी झालेल्या या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यात माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमुळे या उद्घाटनाची राजकीय वर्तुळात चर्चा झाली। हे रेस्टॉरंट तब्बल 20,000 स्क्वेअर फूट जागेत असल्याचं सांगण्यात आलं आहे। या उद्घाटनानंतर काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली। तिवारी यांनी या रेस्टॉरंटच्या आर्थिक गुंतवणुकीवर प्रश्न उपस्थित केला आहे। 20,000 चौरस फुटांचे हे रेस्टॉरंट असून त्याची आजची किंमत 35 कोटी रुपये आहे। सामान्य नागरिकाचा प्रश्न आहे की एवढी माया आली कुठून, एवढा पैसा करोडोंच्या घरात कसा आणि कधी मिळवला, अशा आशयाची पोस्ट संगीता तिवारी यांनी समाज माध्यमांवर केली आहे। त्यामुळे आता चाकणकर यांच्या या नव्या व्यवसायाभोवती राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। मात्र 35 कोटी रुपयांची किंमत, हॉटेलसाठी झालेली प्रत्यक्ष गुंतवणूक आणि चाकणकर यांची वैयक्तिक मालकी याबाबत स्वतंत्र अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। त्यामुळे तिवारी यांनी केलेला दावा हा राजकीय आरोप म्हणूनच पाहणं महत्त्वाचं आहे। चाकणकर यांनी या आरोपांवर अद्याप कोणतंही सार्वजनिक स्पष्टीकरण दिलेलं असल्याची माहिती उपलब्ध नाही। आता या चाकणकर यांच्या हॉटेल व्यवसायातील पदार्पणामुळे त्यांची राजकीय कारकीर्द, अलीकडील वाद आणि आता व्यवसायातील प्रवेश याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे उद्घाटनाला राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या नेत्यांची उपस्थिती असल्याने या कार्यक्रमाची राजकीय चर्चाही रंगली आहे। रुपाली चाकणकर यांच्यासाठी गेल्या काही महिन्यांचा काळ हा राजकीय दृष्ट्या अत्यंत वादळी ठरला आहे। नाशिकमधील स्वयंघोषित आध्यात्मिक व्यक्ती अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणात चाकणकर यांचे जुने फोटो आणि कार्यक्रमातील सहभागाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते। अशोक खरातला बलात्काराच्या गंभीर आरोपांप्रकरणी अटक झाल्यानंतर हे प्रकरण राजकीय दृष्ट्या तापलं। त्यानंतर चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। त्याबरोबरच त्यांच्या राजकीय भूमिकेवरही मोठा परिणाम झाला। या प्रकरणात चाकणकर यांनी मात्र खराशी कोणतेही आर्थिक किंवा इतर गैरव्यवहाराचे संबंध असल्याचे आरोप फेटाळून लावले होते। आपली आणि कुटुंबियांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता। अशोक खरात प्रकरणाशी जोडून समाज माध्यमांवर आपली बदनामी केल्याचा आरोप करत रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती। त्यानंतर पुण्यात सुषमा अंधारे, रुपाली पाटील ठोंबरे, अभिनेत्री दीपाली सय्यद, संगीता तिवारी यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त 24 ऑगस्ट रोजी समोर आलं। चाकणकर यांच्या तक्रारीनुसार फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब सह विविध समाज माध्यमांवरील 19 खात्यांमधून आक्षेपार्ह, बदनामीकारक आणि धमकीवजा मजकूर प्रसारित करण्यात आला। संबंधित पोस्टचे स्क्रीनशॉट आणि इतर डिजिटल पुरावे पोलिसांना देण्यात आल्याचेही वृत्त आहे। विशेष म्हणजे आता त्यांच्या नव्या हॉटेलच्या आर्थिक मूल्यावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या संगीता तिवारी यांच्यावरही या पार्श्वभूमीवर चर्चा होत आहे। अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहारांच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित घडामोडी यापूर्वीही चर्चेत आल्या आहेत। मे महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स बजावल्याचं वृत्त समोर आलं होतं। तसेच खरातच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासात चाकणकर यांच्या बहिणीचीही चौकशी देखील करण्यात आली होती। अशोक खरात प्रकरणामुळे आधीच राजकीय विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या आता नव्या व्यवसायावर आता काँग्रेसकडून आर्थिक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। त्यामुळे द नाईन्स हॉटेलची मालकी, गुंतवणुकीचा स्रोत आणि भागीदारी आणि 35 कोटी रुपयांच्या कथित मूल्याचा आधार याबाबत चाकणकर काय स्पष्टीकरण देतात याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। दरम्यान रुपाली चाकणकर यांनी यापूर्वीही अशोक खरात प्रकरणातील आरोपांवर कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे। तर आता एकीकडे रुपाली चाकणकर यांचा नव्या व्यवसायातील प्रवेश चर्चेत असताना दुसरीकडे या हॉटेलच्या कथित किमतीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। मात्र
35 कोटी रुपयांचे कथित मूल्य, प्रत्यक्ष गुंतवणूक आणि हॉटेलच्या मालकीबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाहीये. त्यामुळे या आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण काय असणार, तसेच द नाईन्स या गुंतवणुकीमागे नेमकं वास्तव काय आहे याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे. पुढील काळात या प्रकरणातून आणखी राजकीय आरोप प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.